नमस्ते भारत, नमस्ते किसान। मैं गणेश किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पर आज हूँ वर्धा में। सेलू में काफ़ी केला प्लांटेशन होता है और यहाँ पे पिछले 10 दिन से काफ़ी मात्रा में भयंकर बारिश, तूफ़ान और इन चीज़ों की वजह से केला किसानों में काफ़ी सारी समस्याएं क्रिएट हुई है। और दूसरा कि हर किसान के यहाँ पे जो केले के पौधे हैं 20%, 30%, 40% हवा की वजह से पूरा ख़त्म हो चुका है। लेकिन जिन किसानों ने वॉल प्रोटेक्शन बना के रखा है उन किसानों के यहाँ पे नुकसान लगभग नहीं के बराबर हुआ है। जैसे यहाँ पर मैं आपको दिखाऊं कि ये पूरा गन्ना घास लगा हुआ है, चारों तरफ से बागड़ बना के रखी हुई है। और अंदर में केले की क्वालिटी मैं आपको दिखा देता हूँ। इसके पहले एक वीडियो यहाँ का बनाया हुआ है 2 महीने पहले, जब फ्लावर स्टार्ट हुआ था। अभी काफ़ी मात्रा में फ्लावरिंग आ गई है। लेकिन कई किसान मित्रों को मैं ये बोलना चाहूँगा कि गन्ना घास जो लगाई हुई है उसके साइड में जो प्लांट लगते हैं वो छोटे और बोने रह जाते हैं। तो कभी भी जो गन्ना घास लगानी है वो पौधे से लगभग 3 फीट दूरी पर लगानी है और बार बार इसकी कटिंग करते रहना है। मतलब कि कटिंग अगर करते रहोगे तो फिर साइड वाले भी जो पौधे हैं ये अच्छी तरीके से आपको उत्पादन दे सकते हैं। ये अंदर की तरफ का मैं रेशो बता रहा हूँ। लेकिन ठीक है कि 100-200 पौधे का ये नुकसान है, लेकिन बीच में जो प्लॉट है लगा हुआ एकदम अप्रतिम और प्रीमियम क्वालिटी के बंचेस यहाँ पे आए हुए हैं और हर बंच अपने आप में शाइनिंग क्वालिटी लेकर खड़ा है। आपको थोड़ा सा मैं ये दिखा देता हूँ। अभी इन्होंने रस्सी से भी ये बांध के रखा हुआ है और ऊपर से नीचे तक केलों की क्वालिटी और शाइनिंग काफ़ी अच्छी है। कुछ किसान मित्र यहाँ पे आए हुए हैं और इनसे भी वार्तालाप करता हूँ कि इनको क्या क्या समस्याएं आ रही है। एक्चुअली ये हर बार जो समस्या आई है और समस्या का जो थोड़ा बहुत मैं समाधान कर पाया हूँ किसान का, और ये किसान के मेहनत का फल जो टंगा हुआ है ये थोड़ा सा आपको दिखाने का मैं प्रयास कर रहा हूँ। कुछ चीज़ें हैं, किसानों के काफ़ी क्वेश्चन हैं केले को लेकर, उसका पूरा एक सेशन यहाँ पे बनाने का प्रयास कर रहा हूँ। नमस्ते किसान मित्रों। नमस्ते। थोड़ा सा आप लोगों का परिचय बताइए, हम लोग कहाँ पर है और केला किसानी में अभी पिछले 1 महीने में क्या क्या समस्याएं जा रही है। बंधु का ये प्लॉट है, भैया आपका परिचय बताइए। सर मेरा नाम किरण सुरेशराव चुरे, राहणार बोरगाव सावरे, तालुका जिला वर्धा। ओके, ये केला पौधा प्लांटेशन कब का किया हुआ है? सर ये 1 अगस्त का किया। 1 अगस्त 2023। तो लगभग आज के डेट में, आज डेट है 30 अप्रैल 2024। पूरा 100% फ्लावर निकल के रेडी है। मतलब 1.5 महीना हो गया। अभी ये 1 महीने में शायद लगभग कटिंग की कगार पे ये आ जाएगा, है ना? 14 मार्च को चालू हो गया था अपना। हाँ निकलना कमल। 14 मार्च से कमल निकलना शुरू हो गया था। 1 शॉट फ्लावरिंग, मतलब कि 1.5 महीने में पूरा फ्लावर बाहर निकल के रेडी हो गया है। अभी इसमें क्या क्या समस्याएं आई और उस समस्या का समाधान आपका कैसे हुआ, और किसान कार्यशाला तथा गणेश किसान के साथ आप कैसे जुड़े, इसका थोड़ा सा विवरण आप बताइए, है ना? सर शुरुआत में मेरे को प्रॉब्लम आए थे वो इसका कॉलर रूट। तो उसमें से तुमने बताया था जो ब्लीचिंग पाउडर और ट्रिप्टोसाइक्लिन की, तो उससे वो हो गया पूरा समाधान। उसके बाद में अपन ने क्या 3 बेसल डोज दिए। बाद में तो अपन ने कोई ये सोलोबल खत तो दिया ही नहीं इसको। अच्छा, वाटर सोल्युबल यहाँ पे नहीं दिया हुआ है। आणि फक्त त्या 3 बेसल डोजावर आहे आपली। 3 बेसल डोस आहेत. काही अजून तुमच्याकडे केला गुरु किट्सचं वर्ण फवारणी केली होती आपण, आणि काही अजून 1-2 कंपन्यांचे तुम्ही काही नाव घेतले माझ्याकडे की ज्याचे रिझल्ट तुम्हाला व्यवस्थित आलेले आहेत. त्याची पोंगा भरणी केली होती इंडिया ग्रोच्या।
इंडिया ग्रो वगैरेचे हे पण आहेत माझ्याकडे, की ज्यांनी चांगल्या प्रकारे त्यांना वेगवेगळे मार्गदर्शन दिलं आणि त्याच्यामुळे यांना चांगल्या प्रकारे हे झालं. थोडंसं तुमचा पण परिचय द्या, की जेणेकरून काय असतं ना, मला कंपनी प्रमोट करणं महत्वाचं नाहीये, मला शेतकऱ्याचं जे उत्पादन वाढलेलं आहे आणि शेतकऱ्याला खरोखर बेनिफिट मिळालेलं आहे. तर तुम्ही यांना थोडंफार काय दिलं होतं आणि कशा पद्धतीने द्यायला सांगितलेलं होतं? तर नमस्कार, मी रोशन शिंदे, वर्धा जिल्ह्यामध्ये मी इंडिया ॲग्रोचा प्रमोशन करतोय आणि इंडिया ॲग्रो या ब्रँडचं माझ्याकडे काम आहे. तर 3 महिन्यानंतर आम्हाला किरण भाऊ चोरे भेटले होते. तर तेव्हा साईज झाडाची चांगली होती, त्यावेळेस आम्ही पोंगा भरणी केलेली आहे. इंडिया ॲग्रोचे 2 प्रोडक्ट यूज केले, त्यामध्ये 2-3 प्रोडक्ट यूज केले, ज्याच्यामुळे झाडाची ग्रोथ आणि क्वालिटी खूप सुधारली. त्याच्यानंतर स्वतः शेतकऱ्यांनी 3 पहिला आणि असे 2 पूर्ण कंटिन्यू केले त्यांनी. त्याच्यामुळे आज परिस्थिती ही आहे की जो घड उतरलेला आहे तो पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटीचा घड आलेला आहे. बरोबर आहे. अजूनही त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे, पूर्ण शेड्यूल यूज होऊन राहिलेलं आहे. आज जवळपास इंडिया ॲग्रोच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यामध्ये 100 शेतकरी आपल्यासोबत जोडलेले आहे, जे समोर येणाऱ्या वर्षामध्ये या सर्व गोष्टीचा यूज करणार आहे. ओके, थँक्यू सर. ऍक्च्युअल काय असतं ना, की काही कंपन्या ज्या आहेत किंवा काही प्रोडक्ट जे आहेत ते जेन्युइनली आहेत, मार्केटला त्यांना प्रमोट करणं किंवा डिप्रमोट करणं हे मला कोणत्याही प्रकारचं माझं हे नाही आहे. परंतु खरोखर जर का तुम्हाला त्याच्यापासून फायदा झालेला आहे तर तो एखाद्या शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचणं फार आवश्यक आहे. बरोबर. आणि सगळं ऑर्गॅनिक आहे सर ते. आता याला जे आहे की एखाद्या वेळेला होतं काय, आता तुम्ही इंडिया ॲग्रोचं काम करतायत, माझे स्वतः टिश्यू कल्चर प्लांट मी देतो किंवा माझं केला गुरु किट आहे, जे बी काही ॲज इट इज समथिंग जे बी आहे, तर याचे परिणाम व्यवस्थित आले हे चांगली गोष्ट आहे. पण ते का आले याच्या मागचा उद्देश पण शेतकऱ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. नाही तर जेणेकरून सगळ्यांना केला गुरु किटच पाहिजे, उद्याच्या दिवशी केला गुरु किट टाकल्याने कधीही केळी चांगली होत नाही, हे मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो. बरोबर. केळी चांगली होते तुमच्या नियोजनबद्ध कामाने. जसं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये यांनी केळी लागवड केली, तर केळी लागवड करत असताना सर्वात मोठा द्वंद्व होता यांचा. केळी लागवड करताना मी ग्राफ काय ठेवू, यांच्या डोक्यात वेगळंच खुळभूत होतं. पण ते धीरे धीरे मी आणलं, तर त्यांना 35 स्क्वेअर फुटाच्या ग्राफवरती मी आणलं. यांच्या ह्याच्यामध्ये 45 स्क्वेअर फुटाचा ग्राफ होता, माझं ठरलं होतं. बरोबर. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, तर कुठंतरी आपण नवीन केळी करत असताना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आपलं वातावरण कसं आहे, आपली काम करण्याची पद्धत कशी आहे, आपल्याला ते जमेल का. बरोबर. नाहीतर त्या ग्राफमध्ये आजच्या टायमाला जर वादळ वारा आला तर तुम्ही झोपून गेले असते, कारण हवा पूर्ण खेळते ना. बरोबर आहे. तर सुरुवातीपासूनच ज्या गोष्टी आहेत त्या पाळायला पाहिजे. दुसरं, केळी लागवड झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, रोपं आले, 1.5 महिन्यानंतर अशी परिस्थिती झाली की यांच्यासोबत जे प्लॉट लावत होते ते उपटून फेकत होते अक्षरशः. सीएमव्ही व्हायरस आला, इर्वेनिया रॉट आला, त्यावेळेस सुद्धा यांनी डोक्याला हात लावला होता. यांना सांगितलं काहीच करू नका, फक्त ब्लिचिंग पावडर आणा. यांना काही शेतकऱ्यांनी त्यावेळेस सांगितलं पण की तू पागल झाला का, हे ब्लिचिंग पावडर शेतात कोणी टाकतं का. बरोबर. जे इथले जे प्रॉपर शेतकरी होते, जे केळी लावत होते, आता कसं असते, नवीन केळी लावली तर जुनी केळी जे लावतात 10 वर्षापासून, मग यांचा कल त्यांच्याकडे गेला की बाबा यांना विचारू आपण काय केलं पाहिजे का. तर मी ज्यावेळेस यांना ब्लिचिंग पावडर आणि ब्लू कॉपर ट्रिप्टोमायसिन या काही गोष्टी सांगितल्या तर यांना अक्षरशः पागल म्हटले लोक. पण रिझल्ट डोळ्यासमोर, माझा विश्वास सरांवर होता. मी त्यांना डोळ्याला सांगितलं की तुम्हाला दुनियातला कोणताही शास्त्रज्ञ सांगू द्या की आता हे झाड मेलं, पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, फक्त तुमची मेहनत आणि तुम्ही मी जे सांगतो ते आणा, आणि ते पण एक क्वचित पैशांमध्ये मिळतं, जास्त माझ्याकडून तर घ्यायचीच आवश्यकता नाही. त्यांना इर्वेनिया रॉड त्यावेळेस जो झालेला होता किंवा सीएमव्ही झालेला होता, तर ऍज इट इज किती प्लॉट, ह्या प्लॉटमध्ये किती झाडं फेकले तुम्ही त्यावेळेस? 3च झाडं फेकले. आज प्रत्येक झाडामध्ये बंद चांगला आहे. आणि चुकून जर का त्यावेळेला यांनी ते झाडं जर व्यवस्थितरित्या त्या मी सांगितलेल्या ड्रिंचिंग नाही केल्या असत्या तर याच्यामध्ये अर्धा प्लॉट त्यावेळेस गेला होता. कंडिशन तशी होती की आज ह्या झाडाचा पाना करपत होता, तुमचा मुलगा कुठे, तर तो पण मला फोटो टाकत होता काका हे झालेलं काय आहे, कारण आज याचा पोंगा सडला, दुसऱ्या दिवशी त्याचा येत होता. आम्ही ह्या प्लॉट मध्ये साईडनं आलेले कोंब सुद्धा ठेवलेले आहेत. त्याचे साईडचे जे कोंब आलेले होते ना, काही शेतकरी म्हणतात की ते येतात का, तर ते आलेले आहेत, असतील कुठेतरी, ते मला नाही माहिती, कारण मी टॅगिंग पण सांगितलेली होती. करेक्ट. किती प्लॉटची परिस्थिती बेकार होती है ना. म्हणजे ह्या गोष्टीचं नियोजन. दुसरी गोष्ट की हे एवढे मोठमोठे जे घड आलेले आहेत, तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगण्याचं जे एक हे करणार आहे की हे जे घड आहेत, ही जमीन कोराट आहे,
याच्यामध्ये केळी पहिल्या टायमिंग लागलेली आहे. बरोबर. सॉइल अनालिसिस जी केळी करते ना, तिला पाहिले असलेले पूर्ण अन्न घटक तिला सुरुवातीला मिळालेले आहेत. ऊसाचा खोडवा बरोबर. दुसरं, याच्या आधी जे पाचट कुजवून टाकलं तो कार्बन इथं होता, त्याच्यामुळे केळीला तुम्हाला चांगले रिझल्ट आलेले आहेत. बरोबर. कंपनीचं प्रोडक्ट किंवा माझ्या कंपनीचे रोप, माझी गाईडलाईन हे एक सेकंड पार्ट होतो. फर्स्ट पार्ट काय आहे की आपल्याला नियोजनबद्ध काम केलं पाहिजे. आता काही शेतकरी असतील की 100 शेतकऱ्यांचा जर समूह आहे तर प्रत्येक शेतकऱ्याच्या खिशामध्ये 16 रुपयाचा 18 रुपयाचा रोप घ्यायला पैसे नाहीत. एकदम बरोबर. मग तो जर कंद लावायचा असेल तर तो आपल्या टीम मधून बाहेर पडेल, कारण त्याला असं वाटेल की बाबा आपण यांच्यासोबत नाही राहू शकत, कारण आपला खिशाचा बजेट नाही. बरोबर आहे की नाही. मग असे 5 व्यक्ती असू शकतात की जे आपल्यापासून लांब जात आहेत, तर त्यांना सुद्धा आपल्या सोबत सामावून घ्यायचं आहे की बाबा कंद जरी लावतो आहे ना तर कंदाला काय ट्रीटमेंट केली पाहिजे त्याचं सुद्धा सोल्युशन आहे. नाही तर प्रत्येकाला असं वाटतं की रोपं घेतले तरच मला गाईडलाईन मिळेल. हा माझ्या कोणताही डिक्शनरीमध्ये लिहिलेला शब्द नाही की तुम्ही माझ्याकडून रोपं घेतले तरच मी तुम्हाला गाईडलाईन देईल. तुम्ही केळी लावली म्हटल्यानंतर त्या दिवसापासून माझ्यासोबत नाड जोडली म्हणजे जोडली. एखादी टायमाला फोन उचलला जाणार नाही, रिप्लाय येणार नाही, तर ते केव्हा होईल, ज्या टायमाला मी कुठेतरी कामामध्ये आहे तेव्हा. बरोबर. तर प्रत्येकाला केळीमध्ये जर यायचं असलं तर तुम्ही केळीमध्ये येत असताना करा काय, गट स्थापन करा. गट स्थापन केल्यानंतर केळी लागवडीचा वेळ महत्वाचा आहे. आता आजची कंडिशन आहे की 6 रुपये किलोने सुद्धा केळी न्यायला व्यापारी थांबतायत. कारण का की तुमच्या इथला माल बघितला, चला ठीक आहे 7 रुपयाला घ्यायलाच पाहिजे याला, तुमच्या इथून दुसरीकडे निघाला ना तर तिथे याच्यापेक्षा प्रीमियम माल आहे, तो म्हणतो 6 ने कापून घ्या, म्हणजे तुमचा 7चा बोलबाला झाला. आज कंडिशन मार्केटला ह्या ऊन तापल्यामुळे काय झालं की माल अर्ली आले, आणि अर्ली आल्यामुळे काय झालं की मार्केटला आंबा पण आला, केळी पण आली. मग दोघांचं कॉम्पिटिशन आहे, तर कॉम्पिटिशन मध्ये केळीने मार खाल्ला, कारण नवीन फळाला लोक आधी प्राधान्य देतात. मग केळीला काय झालं की रेट डाऊनफॉल आले. आता हे किती दिवस राहणार, एक साधारण तुमचे 20 ते 25 दिवस. जूनचा पहिला आठवडा पहिला पाऊस पडला की आंबे आपण खात नाही, टरबूज खात नाही, खरबूज खात नाही, काकडी खात नाही, त्यावेळेस केळीचाच एक पर्याय असतो. पण असं करायला नको पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने केळी ही दररोज खाल्लीच पाहिजे, कारण तो पूर्ण न्यूट्रिशन आहे. आंबा तर खायलाच पाहिजे, पण कमीत कमी 2 केळी प्रत्येकाने तुम्ही सुद्धा खायला पाहिजे. तुम्ही पिकवतायत ना तर तुम्ही खायलाच पाहिजे. कोण असे शेतकरी आहेत जे दररोज घरामध्ये 1 डझन केळी खातात? नाही. शेतकरी फक्त मी सकाळी टेबलावरती तुमचे 4 केळी खाऊन आलेला आहे. तुम्ही मला बघितलं असेल, मी दररोज 3 ते 4 केळी खातो, म्हणून मी एवढा पडतो. तर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये केळी खायलाच पाहिजे. तुम्ही केळी खासाल तर केळी विकली जाईल. तुम्ही फक्त विक्रीच्या मागे लागणार आहे तर तुमची केळी कोण खाणार आहे? बरोबर आहे. एक न्यूट्रिशनचा पार्ट आहे जो की मेन आहे. तुम्ही स्वतः शेतकरी माझ्या शेतातला तुमचं घर कापा, पिकवा, मस्त एटीत बसा, फेसबुक वरती व्हिडिओ टाका, इंस्टाग्राम वरती टाका की माझ्या शेतातली केळी मी खातो. लोकांना वाटेल की नाही, साली केळी खायला पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला वाटतंय ना आपण टिकटॉक फेसबुक पाहतोय तर काय आपण बी व्हिडिओ बनवायला पाहिजे असे कसे मसे. तर मग केळी खाताना तुम्ही बी बनवा ना. दुसऱ्या दिवशी बघा 10 लोक केळी खातानाचे व्हिडिओ टाकतील की नाही. म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला केळीचं महत्व पण कळेल. आणि जर तुम्ही दररोज केळी खायला लागले तर केळीला कमीत कमी त्याचा दर्जा मिळेल. आणि केळी हे पूर्ण अन्न आहे, तुम्ही खाऊन बघा. याच्यात पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, फायबर आहे, ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज, सगळ्याच गोष्टी आहेत. अजून काय पाहिजे तुमच्या बॉडीला? पोट पण भरून जाते, पोट भरते, पोट साफ होते, सगळ्या गोष्टी आहेत ना. तर केळी खाण्याची सगळ्यात मोठी जी सवय आहे ती आपण स्वतः लावा. सेल्फ युजर बनणं गरजेचं आहे. आता तुम्ही नुसतं पिकवून विकण्याच्याच मागे लागले. बरोबर. आपल्या घरी टमाटे कधीपासून निघतात? 2 महिने झाले. 2 महिने. किती वेळा चटणी बनवून खाल्ली? मी तर एकदा नाही बनवली. आणि आता याच्या मागचं मी तुम्हाला एक कोड सांगतो. यांचे टमाट्याचे कॅरेट आज 350 रुपयाने गेले. यांना दुःख वाटलं. काल 450, परवा 450 गेले होते. आता मला सांगा, हे मार्केटला 100 कॅरेट देत आहे. मग प्रत्येक व्यक्ती घरामध्ये चटणी खातोय आणि हेच खात नाहीये. मग कसं तुम्ही हे करता की माझ्या टमाट्याला दररोज भाव भेटला पाहिजे? बरोबर आहे. दररोज कसं काय कोणी टमाटा खाणार आहे? म्हणजे सेल्फ युजर जर बनले तुम्ही, दररोज टमाटे आपल्या घरचे आहेत ना, 3 दिवसात टमाट्याची चटणी बनवा. टमाट्यामध्ये पण चांगल्याच आहे. महत्वाचं आयरन, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत सर. बरं का, आपल्याला असं वाटतं की माझ्या शेतातली एक केळं विकलं गेलं पाहिजे, पण एक केळातलं काही खालच्या फण्या पडलेल्या मी खायला पाहिजे, किंवा मी क्रीम खाल्लं पाहिजे, पूर्ण घड माझ्या घरी पकवला पाहिजे, कधीच वाटत नाही.
आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः सेल्फ खायला सुरुवात करणार ना, त्यावेळेस तुमचं बघून दुसरे पण खायला सुरुवात करतील आणि त्यावेळेस क्रश वाढेल. बरोबर आहे की नाही? बरोबर. आपला एकही शेतकरी जो केळी उत्पादक आहे तो केळी खातच नाही. तो केळी हिरवी बघूनच त्याचं पोट भरतं आणि काम करून करून तो असा सुकलाय. त्याला वर्ध्याला गेल्यानंतर असं वाटतं की 200 रुपये किलोचा ऍपल घ्यायला पाहिजे. आता ऍपल आणि केळीला जर तुम्ही पूर्ण त्याचे जर प्रोटीन्स बघितले ना तर केळीच वरती आहे. खायला पाहिजे ऍपल, मी ते नाही म्हणत, पण केळी तुमच्या घरातली आहे. मग 2च्या ठिकाणी तुम्ही 6 खाऊ शकतात. म्हणजे जो शरीराला तुमचा याचा पुरवठा पाहिजे तो केळीपासून भरू शकताय ना तुम्ही. आज पूर्ण ऑर्गॅनिक आहे आपला केळी. बरोबर आहे. म्हणजे आजपासून तुम्ही सुरुवात करा. स्वतःची केळी स्वतः पिकवून जर खायला सुरुवात केली, म्हणजे काही नाही तर तुम्ही कमीत कमी 5 जण आहेत तर कमीत कमी 3 डझन 2 डझन केळी जर खायला सुरुवात केली तर ही फॅक्टरी फार मोठी आहे. म्हणजे डिमांड वाढेल मार्केटला. तुम्हाला असं वाटतं की दिल्लीवाल्यांनीच केळी खाल्ली पाहिजे, आपली पंजाबवाल्यांनीच केळी खाल्ली पाहिजे, मग कसा भाव वाढणार? आपल्या ह्या सिस्टम मध्ये जर केळी वाटप झाली, आता तुम्ही बघा की 6 रुपये भावाचा रेट इथं आहे, वर्धा इथनं काय 15 किलोमीटर वरती आहे, पण ठेल्यावरती जर केळी घ्यायला गेलं तर 60 रुपये डझन केळी. 60 रुपये किती? 60 रुपये डझन केळी आहे. मग आता यातला मधला जो फरक आहे हा कसा पकडणार? तुम्ही नाही पकडू शकत. कारण ना तुम्ही कटिंग करू शकतायत, ना तुम्ही पिकवू शकतायत, ना तुम्ही विक्री करू शकतायत. आता हा टाइम ड्युरेशन किती दिवसाचा आहे? फक्त 1-1.5 महिन्याचा. 1-1.5 महिन्यानंतर परत 15-16 रुपयावरती रेट गेले की तोच फरक पडणार आहे. त्याला पिकवणे, त्याचं हँडलिंग करणे, त्याला ठेल्यापर्यंत नेणे, त्या ठेल्यावाल्यांना बी काहीतरी रिक्स असते की त्याच दिवशी विकले किंवा 2 दिवसात नाही विकले. हा, तर तुम्ही स्वतः बी पिकवून विक्रीचा कन्सेप्ट करा. आता हा झाला की केळी मार्केटला क्रश कसं करेल हा फंडा. आता दुसरी गोष्ट की केळीवरती येऊ आपण की केळी लागवडी कधी केल्या गेल्या पाहिजे. मग वन टायमिंग नाही. आता तुमच्याकडे वातावरण गडबड आहेत तर मग तुम्ही मार्चच्या लागवडी करू शकता. 1 टप्पा मार्चचा करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जानेवारी-फेब्रुवारी मध्ये कटिंग येईल. बरोबर. तो 1 टप्पा चालला जाईल. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत, एप्रिल पर्यंत तुमच्या कटिंगा झाल्या की तुम्ही बघितलं असेल की 15 एप्रिल नंतर वादळ वारा सुरू झाला. 10-15 एप्रिल नंतर, तेव्हा मग आपला जीव कुठेतरी याच्यात राहील. दुसरा टप्पा ऑगस्ट मध्ये करा. बरोबर. ऑगस्ट मध्ये केला तर त्या टायमाला कुठेतरी ह्या जून, एप्रिल, मेच्या ह्या उन्हाळ्या याच्यामध्ये वादळा वारामध्ये कुठेतरी एखादी ठिकाणी फळ लटकलेलं राहील. त्याला त्यावेळेस तेवढं त्याच्यावरती वजन असतं तर पडण्याची भीती नसते. बरोबर. म्हणजे हा 1 महिन्याचा टाइम निघून गेल्यानंतर तुमचा जून जुलै मध्ये पूर्ण फ्लावर येऊन जाईल. मग ऑगस्टच्या नंतर तुमचे सगळे सण येऊन जातात. आपले नवदुर्गा येते, गणपती येतो, सगळे सण येतात. त्या टायमाला मग कटिंग चालू झाल्या तुमच्या, तर तुम्हाला रेट मिळतो. म्हणजे खिशात दिवाळीपर्यंत तो माल कटून निघून जातो. म्हणजे हे 2 टप्पे तुम्ही गाठू शकता. जुलैच्या लास्टचा आठवडा तर ऑगस्टचा पहिला आठवडा. आता जून होतं काय, सगळ्या ठिकाणी पूर्ण तापी खोरं जर बघितलं तुम्ही तर तापी खोरं हे बऱ्हाणपूर पासनं सीधं गुजरात पर्यंत जातं, नवसारी पर्यंत. हा फार मोठा खोरा आहे. सगळ्यात जास्त केळी लागवडीचा पट्टा हा तापी खोरा आहे. बरोबर. बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, शिरपूर, नंदुरबार, धुळे, तो पूर्ण पट्टा तुम्ही चालले जा तापीपर्यंत. तापीचा जो बेल्ट आहे. मग ह्या टायमाला ह्या एवढ्या क्षेत्रावरती कमीत कमी 20 ते 25 करोड रोपं लागतात. रोपांची संख्या सांगतोय. कंद तर वेगळेच झाले. मग हा टाइम ड्युरेशन 20 मे पासनं, समजा मेचा पहिला मे आणि जून ह्या टायमिंग मध्ये लागतो. मग हा काढणीला बी एकाच वेळेला येतो. बरोबर. मग ते डिमांडिंग कशी असते. आणि ह्या वर्षी काय झालेलं आहे की एक्सपोर्टचा तेवढा डिमांड नाहीये. डिमांड का नाहीये तर तुम्हाला पण माहिती आहे की आपल्या आजूबाजूला असणारे जे देश आहेत, ज्या गल्फ कंट्री आहेत, त्यांचे वार चालू आहेत एकमेकांवर. बरोबर. तर त्या वारांमुळे होतं काय की जे समुद्री मार्ग आहेत त्यातनं आपले जे काही कंटेनर जातात त्याला धाक आहेत किंवा जे दररोज डेली निघणारे आहेत ते 4 दिवसानंतर निघतात. मग त्याच्यामुळे काय होतं की माल पडून राहतोय. आणि एक वेळा शेतकऱ्याच्या शेतामध्ये माल तयार झाला की तो थांबत नाही. कोणत्याही प्रकारचा असू द्या. जे तुमचे पिकं आहेत, समजा टमाटो, मिरची, कांदा तरी थांबतो, तो सडतो, पण त्याची ग्रेडिंग करू शकतात. पण टमाटा, मिरची झालं किंवा केळी झाली, ह्या गोष्टी थांबत नाही जास्त दिवस. मिरचीला सुद्धा तुम्ही थोडे दिवस थांबवू शकतात, पण ते पिवळापणा दाखवते. तर केळी बी तशी जास्त दिवस थांबत नाही. मग ह्या पिकांसाठी वेळ लागतो, म्हणून मग ते इथंच खपवायची. आपला भारतच एवढा मोठा देश आहे की बाहेरचे 10 देश त्याच्यात सामावून जातात. म्हणून प्रत्येक व्यक्तीला तर मला सांगायचं आहे की
130 करोड जनता आहे, त्यांनी जर दररोज 2-2 केळं जरी खाल्ले तरी किती केळं लागतील? आणि पूर्ण न्यूट्रिशन आहे, पोट पण भरेल आणि सगळ्यात स्वस्ताचं फळ आहे. आता मार्केटला 70 रुपये 80 रुपये डझन मिळत आहे ते वेगळी गोष्ट आहे, पण याला आपण शेतकरी नाही हे करू शकत. पण तुम्ही जर का 100 शेतकऱ्यांचा गट मिळून जर चांगल्या प्रकारे हे केलं की बाबा नाही 60-70 तर 50 रुपयाने प्रत्येक व्यक्तीच्या घरापर्यंत केळं पोहोचलं पाहिजे किंवा 40 रुपयाने पोहोचलं पाहिजे, तरी सुद्धा तुम्हाला 2 पैसे तुमच्या खिशात येतात. असे नियोजन झाले पाहिजे. मग केळीचे 2 टप्पे, मार्च, एप्रिल आणि जून, जुलै, ऑगस्ट, ज्यांच्याकडे जास्त प्रमाणामध्ये लावायचं आहे ते 2 टप्प्यात त्यांनी लावायला जास्त म्हणजे कसं आहे की गटच करायचे शेतकऱ्यांचे. नाहीतर यांनी 1500 केळी जुलै मार्च मध्ये लावली आणि 2000 केळी ऑगस्ट मध्ये लावली आणि एका गावात हे एकटेच आहे, यांच्या मालाला डिमांड येणार नाही कारण यांच्या इथं गाडी भरणार नाही. मग यांना लोकल व्यापाऱ्यांच्या मागे फिरावं लागेल जे इथं चेंबर आहेत. मग ते 20 घड 50 घड मग ते त्यांच्या हिशोबाने भाव देतील, कारण त्यांना बी माहिती आहे की 100-50 घड घ्यायला कोणी येणार नाही, मग हे माझ्याशिवाय कुठे जाणार नाही, तर मग मी माझ्या हिशोबाने घड कापेल. मग त्या टायमाला कमीत कमी 10-10 हजार जे झाडं असतात, 10-10 ते 15-15 हजार झाडांचा एक बंच लागला पाहिजे. म्हणजे त्यात 4 शेतकरी 5 शेतकरी असले तर फार चांगलं असतं. म्हणजे जेणेकरून एका गावामध्ये एक गाडी फिरली ना की 14 टनाची जर गाडी झाली तर ती दिल्ली पंजाब वगैरे आपण पाठवू शकतो. म्हणजे आता असं या एरियात काम वाढवायचं आहे तर सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येणं गरजेचं, एकत्रित महत्वाचं आहे. नाही तर मग प्रत्येक व्यक्ती म्हटलं की माझी तयारीच झाली नाही, मी 15 दिवसानंतर लावतो, तो म्हणतो मी 1 महिन्यानंतर लावतो. ॲट ए टाइम एक 20,000ची गाडी उतरली ना तरी 5-6 दिवसात त्यांच्या ती रोपं लागवड झालेल्या पाहिजे. मग लँड प्रिपरेशन होऊन गेलेलं असलं पाहिजे, चारी बाजूला गन्ना घास लागून गेलेली पाहिजे, ड्रीप हे झालेलं असलं पाहिजे. म्हणजे मग त्या 5-6 दिवसात जर लागवडी झाल्या, आता असाच जर प्लॉट ह्या टाईपचे प्लॉट एकाच त्या 8 दिवसाचे जर इथं 20,000 केळी असू द्या तर एक्सपोर्टर येऊन बसून इथं एकदम बरोबर, त्याला असं वाटेल की माझे 4 कंटेनर जरी झाले तरी एक त्याला पाय ठेवायला जागा भेटून जाईल. दुसऱ्या दिवशी 2-4 व्यापारी जर येऊन बसले तर इथं डिमांड वाढून जाईल. लोकल वाल्यांना लक्षात येऊन जाईल की नाही बाबा हे जर इथं थांबले तर मग आपलं काही खरी नाही, मग त्यावेळेस त्यांचे बी भाव चढतात. एकदम बरोबर सर. आणि जर ते यायलाच त्यांना जागा नाही, मी काय सांगणार की 1500 झाडात एकदम बेस्ट क्वालिटी ते म्हणेन तिथेच विका, फरक पडतो. म्हणजे ह्या गोष्टी आपण जाणून घ्यायला भाव पण जास्त पाहिजे तर शेतकऱ्यांना एकत्रितपणा पाहिजे आणि वन टायमिंग कटिंग झाली पाहिजे. तर ती एका गावामध्ये एक गाडी जर कपली तर मग परत आपल्याला माहितीये की 15 दिवसानंतर 10 दिवसानंतर परत गाडीच काटणार आहे. त्या हिशोबाने आपण केळी लावायला पाहिजे. हे झालं लागवडीचं सर. समजा तर आपण थोडस अजून बघू की यांचं जे आहे हे केव्हा कटिंग करायला पाहिजे. हा हे किंवा आहे त्याला कट करून